प्राणी जिवंत राहतील. तुम्हाला दूध पाहिजे चहाला तर काय लागेल? झाडं लागतील. कारण गाई म्हशी कशावर अवलंबून आहे? झाडावर. झाडं स्वतः काही उगवते पण दे डू नॉट मोस्ट इम्पॉर्टंट काय काय गवत पण उगवतं ना. गवतला काय म्हणतात? अनवॉन्टेड प्लांट्स. अनवॉन्टेड प्लांट्स बरोबर. त्याला काय म्हणतात आपण? काय म्हणतो सांगा कोणालाही? अनवॉन्टेड प्लांट. गवत काढायचे खुरपायला जायचं असं आपण ऐकतो की नाही? खराब झाडं जे आपल्याला लागत नाही. अनवॉन्टेड प्लांट्स जे हार्मफुल असते शेतीसाठी, जे आपल्या चांगल्या झाडाला पण ते मारून टाकते, झपाट्याने वाढते. गवत कोणाला पेरावं लागते का? रस्त्यावरचं गवत काय पेरावं लागते? मग गहू आणि ज्वारी किंवा फ्रूट म्हणजे चांगल्या गोष्टी पेरावं लागतात. खराब आपोआप उगवतात का नाही? पण आपण खराबकडे जास्त लक्ष देतो बरोबर आहे की नाही? मोबाईल पाहिजे, टीव्ही पाहिजे, खायला चांगलं पाहिजे, दप्तर पाहिजे आणि जे खरंच गरज आहे शिक्षणाच्या अभ्यासाच्याकडे आपलं लक्ष नाही. आता in most plants air which contain carbon dioxide enter the leaf through the tiny pores located generally on the underside of leaves. Oxygen is given out of the cells of the leaf. Sugar is either used by the plants as food or is stored for later. Water is absorbed through the roots and transported to the leaves. आता बघा ट्रान्सपोर्टेशन पण तुम्हाला माहिती आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एक वस्तू दुसरीकडून नेणे. लोकोमोशन, मूवमेंट, ट्रान्सपोर्टेशन या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. मूवमेंट म्हणजे मी एका जागेवर उभी असं केलं हे काय? मूवमेंट आहे बरोबर. लोकोमोशन मी इथून चालत आले इथं आले बरोबर. आता डिस्प्लेसमेंट हे बुक मी इथं ठेवलंय, इथून उचललं मी इकडे घेऊन आले. दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट बरोबर. एका जागेवर दुसऱ्या जागेवर वस्तू गेली डिस्प्लेसमेंट. नुसतं हात हलवलाय मूवमेंट. एका जागेवर मी दुसरीकडे वर्गात फिरले लोकोमोशन बरोबर आहे की नाही? त्या सगळ्या गोष्टी सायन्ससाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला ते सगळं पाठ करायचंय. रिडिंग खूप महत्वाची. वाचाल तर वाचाल. इथून पुढचे लोक आहेत का? जर पुस्तकं वाचले तर जिवंत राहतील, नाही तर मरते मोबाईल बघून बघून. डोळे खराब होतील, मेंदू खराब होतील बरोबर आहे की नाही? त्यामुळं रिडिंग खूप महत्वाची आहे. तुमचं ज्ञान कशानं वाढतं माहितीये का? रिडिंगनं. Photo means light and synthesis means to join. Photo means light and synthesis means to join. We can also say the photosynthesis is the process that change light energy into the chemical energy. बरोबर. आता आपण लाईटची एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. पण ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस म्हणतात. इट इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑन द अर्थ. इट इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवरील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि घटना आहे नैसर्गिक फिनोमिना. बरं चाललं.